साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने संविधान विषयावर व्याख्यान। बहुजन समाजामध्ये आपापसात भांडणे लावून देशातील अनेक गंभीर प्रश्नावरून लक्ष हटवण्याचा धंदा हे सरकार करत आहे। मणिपूरमध्ये अनेक आदिवासीवर अन्याय अत्याचार चालू आहे। अनेक स्त्रियांवर बलात्कार होत आहेत। देशातील SC, ST, NT आणि OBC समाज यांच्या हक्कावर आणि अधिकारावर गडांतर येत आहे। तसेच संसदेमध्ये विरोधकाचा आवाज दाबला जात आहे। त्यामुळे संविधान धोक्यात आलेलं आहे आणि म्हणूनच या संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि ते आणखी मजबूत करण्यासाठी सर्व मुस्लिम समाजातील बांधवांमध्ये संविधान जागृती होण्यासाठी प्राचार्य DD मस्के, ज्याचे की संविधानावर प्रचंड अभ्यास आहे, त्यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय इम्तियाज नदाब हे मुस्लिम समाजासाठी बाळासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर निर्मलकुमार फडकुले सभागृह या ठिकाणी 29 डिसेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता व्याख्यान देणार आहेत। तरी त्याचा पूर्ण मुस्लिम बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन फुले आंबेडकर विद्वंत सभा सोलापूर आणि वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे, अशी माहिती विकास गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी पत्रकार परिषदेस उर्दूस कांगळे, विनोद तांबोळी, नागेश माने, युसुफ इनामदार आदी उपस्थित होते। जे अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, जातीजातीमध्ये संघर्ष करून देण्याचं काम या ठिकाणी होत आहे। धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि बहुजन समाजामधील सर्वांच्या न्याय हक्कावर गंडांतर आणण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवाशी खेळला जाणारा खेळ सुद्धा या ठिकाणी खेळला जात आहे। त्याचबरोबर सामान्य माणसाचा विषय सोडा, संसदेमध्ये जरी प्रश्न विचारायचं धाडस केलं तरी त्या ठिकाणी त्या संसदेमधल्या खासदार लोकांना निलंबित केलं जात आहे। हे कुठंतरी आहे ना, आपल्या भारतीय संविधानाच्या जो ढाचा आहे त्या ढाचाला कुठंतरी नख लावण्याचा प्रयत्न केला जात आहे। मग हे संविधान जर आपल्यासाठी जर तग धरलं नाही, हे जर संविधान या ठिकाणी वाचवलं गेलं नाही तर या देशामध्ये कमालीची अराजकता मार्गाशिवाय राहणार नाही। त्यासाठीच आम्ही या संविधानाच्या बद्दल लोकांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी बहुजन समाजामध्ये संविधानाचं महत्त्व आणि संविधान टिकलो तर आम्ही टिकणार आहे ही भावना घेऊन आम्ही लोकांच्या मध्ये जात आहोत। त्या निमित्तानंच येत्या 29 तारखेला शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता माननीय ज्याने संविधानावर PhD केलेले आहे ते आमचे प्राचार्य DD मस्के सर आणि भाईचारा निर्माण करण्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेब, जे आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते जे आज प्रयत्न करत आहेत मुस्लिम समाजामध्ये भाईचारा निर्माण करण्यासाठी, तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी बाळासाहेबांचं योगदान आहे हे सांगण्यासाठी पुण्यावरून इम्तियाज नदाब साहेब या ठिकाणी येत आहेत। त्या निमित्तानंच हे जाहीर व्याख्यान त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्यासंबंधी या ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलवली।